बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर। लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार 1500 रुपये। दलाल पीए आणि ओएसडी नेमणूक करणारे 13 मंत्री शिंदे गटाचे संजय राऊतांचा गंभीर आरोप। रायगड जिल्ह्यात आजपासून जमावबंदी लागू आणि नाशिकचं कपालेश्वर मंदिर भाविकांसाठी 24 तास राहणार खुलं। नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। दलाल पीए आणि ओएसडी नेमणूक करणारे 13 मंत्री शिंदे गटाचे असल्याचा गंभीर आरोप आज खासदार संजय राऊतांनी केलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्र्याला पीए आणि ओएसडीच्या विषयावरून काल दम दिला होता। तो धागा पकडून संजय राऊत यांनी पीए आणि ओएसडी नेमण्याबद्दल मंत्र्यांकडून जी यादी आली आहे यात 16 दलाल फिक्सर असून त्यातील 13 जणांची शिफारस शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडून आली असल्याचा दावा केलाय। इकडे पाप करायचा आणि तिकडे कुंभमेळ्यात जाऊन ते धुण्याचा प्रयत्न करायचा असा टोला देखील एकनाथ शिंदेंचं नाव न घेता संजय राऊतांनी लगावलाय। संजय राऊत दिल्लीत काय दिवे लावतात हे सगळ्यांनाच माहिती आहे अशी टीका खासदार धैर्यशील माने यांनी साताऱ्यात बोलताना केली आहे। संजय राऊत हे आकाशातनं उतरलेलं एक विमान आहे, ते रोज काहीतरी आकाशवाणी करत असतात। संजय राऊत जेवढं जास्त बोलतील तेवढीच माणसं आमच्याकडे वाढतात असा टोला देखील माने यांनी लगावलाय। संजय राऊत साहेब हे आकाशातनं उतरलेलं विमान आहे, त्यांचं कधी काय साक्षात्कार होईल काय सांगता येत नाही आणि ते रोज उठून एखादी आकाशवाणी करत असतात। आता ते नीलमताईंच्या बाबतीत बोलले, नीलमताईंनी काही स्टेटमेंट्स काल केल्या होत्या, मी त्या खोलामध्ये त्या ठिकाणी जाणार नाही, पण एक महिला राजकारणामध्ये आहे, त्यांच्या बाबतीत बोलत असताना काही मर्यादा पाळल्या पाहिजे आणि उच्च पदावरती आहेत, महाराष्ट्राच्या संविधानिक पदावरती सर्वोच्च पदावरती त्या ठिकाणी काम करतात। आज संजय राऊत साहेब दिल्लीमध्ये काय दिवे लावतात ते आम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे राऊत साहेबांनी बाकी शिवसैनिकांची कळ काढू नये। आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुढे चालली। राऊत साहेबांनी उरला सुरलेला पक्ष सुद्धा संपुष्टात काढायचा कदाचित निर्णय हातामध्ये घेतला असेल। त्यामुळे आज राऊत साहेब जे बोलतायत ते वारंवार बोलले की आणि 4 माणसं आमच्याकडे वाढतायत। महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे। तर जानेवारी महिन्यात 2,41,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते। लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे 9 लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती। त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे। जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडावं, तसेच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि फौजदार राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्यात यावं, यासह इतर मागण्यांसाठी आजपासून मस्साजोग ग्रामस्थ येथील महादेव मंदिरासमोर धनंजय देशमुख यांच्यासह अन्नदाग आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित असून सरकारकडून मागण्यांची पूर्तता न झाल्यास 3ऱ्या दिवसापासून पाणीही वर्ज्य करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे।
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूया. बीडमधील राजूर येथे गुटख्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी ही एक मोठी कारवाई केली आहे. तंबाखू, पान मसाला असा एकूण 4 लाख रुपयांचा माल बीड ग्रामीण पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. राहुल केरबाटुले या व्यक्तीने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि याच माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत. कौटुंबिक वाद टोकाला जाऊन राग अनावर न झाल्याने पत्नी, सासू आणि नातलगांनी लाठ्या काठ्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा धक्कादायक मृत्यू झालाय. नाशिकच्या तळेगाव दिंडोरी येथे ही घटना घडली आहे. शरद लहानू पवार असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर शरद लहानू पवार हे घरी गेले असता पत्नीशी त्यांचा वाद झाला. त्यातून पत्नी, सासू आणि नातलगांनी त्यास बेदम मारहाण केली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय. पुण्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या जातोडे शिवारामध्ये अज्ञात कारणातून शेतकऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. सलीम गुलाम नबी पटेल असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतात पाणी भरायला गेलेले पटेल हे 19 फेब्रुवारी पासून बेपत्ता होते. त्यांचा तपास केला असता गावातील रेल्वे लाईन जवळ असलेल्या उमेर पटेल यांच्या शेतातील विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय. या दरम्यान नरडाणा पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. यातील 9 जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे, तर इतर 2 फरार संशयितांचा शोध पोलीस करत आहेत. 19 तारखेच्या 11:30 वाजता रात्री पाणी भरण्यासाठी माणूस सोडायला गेले, तर तिकडनं ते परत घरी आलेच नाही. तर बहिणीने सांगितलं की तुमचे भाऊ पण अर्ध्या तासात येतात. तर ते 2 तास झाले आले नाही, परत तर आता एवढी दहशत मनामध्ये राहिली आहे की बाकीचे जे आरोपी आहेत ते फिरत आहेत गावात, तर त्यांना अजूनपर्यंत उचललेलं नाही. आमची अशी आहे की त्यांना शासनाने कडक कारवाई करावी व त्यांच्यावर मोक्का लावावा. जालन्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कदीम जालना पोलिसांनी कारवाई केली आहे. यात 42,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात एक महिला अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून कदीम जालना पोलिसांनी शास्त्री मोहल्ला भागात कारवाई करून दारू विक्री करणाऱ्या महिलेस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील.
शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. 11 मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून शस्त्र, स्फोटक पदार्थ बाळगणे, आक्षेपार्ह घोषणा, चित्रफलकांचं प्रदर्शन याशिवाय 5 किंवा त्यापेक्षा अधिक जमाव यास मनाई घालण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आलंय. मंदिरासह परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर मंदिर 24 तास खुलं राहणार असून पहाटे 4 पासून कपालेश्वरांचं दर्शन सुरू राहणार आहे. कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने यंदा 51,111 भाविकांना रुद्राक्षांचं वाटप देखील केलं जाणार आहे. इंदापूरचं ग्रामदैवत इंदेश्वर महाराज रथोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील विविध कावडींच्या मंगल कलशातून इंद्रेश्वर शंभू देवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आलाय. यावेळी कांबळे बंधू यांची 100 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या कावडीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन देखील झाले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. साताऱ्यातील गांधी मैदान येथे छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने उदयनराजे श्री ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धकांनी आपली हजेरी लावली होती. तर बिग बॉस फेम वैभव चव्हाण आणि इरिना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला. रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोजर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचं वितरण देखील करण्यात आले. ते यावेळी उदयनराजांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबवत पाहत रहा न्यूज अनकट.